नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तर आज बघा हे आपण मोठ्या मिरच्या घेतलेल्या आहेत. या ढबू मिरची टाईपच ह्या मिरच्या आहेत. तर आज आपण याची वेगळ्या पद्धतीने स्टफिंग भजी करणार आहोत. तर या मिरच्या ज्या आहेत ना, तर आपल्याला यामधून कट करून घ्यायचे स्टफिंगसाठी. तर मी ते 4 बटाटे आपले छान असे उकडून घेतलेले आहेत मऊसूत, आणि हे मॅश केलेले बटाटे आहेत. आता ह्याच्यात आपण मसाले ॲड करणार आहोत. हे आहे मिरचीचं स्टफिंग. तर हे स्टफिंग करण्यासाठी आपण इथे यामध्ये मीठ घालतो आहे, आणि इथे मी थोडेसे चिली फ्लेक्स आणि हा चाट मसाला आहे. ही एक मिरची कट करून घेतली, अद्रक लसूणची पेस्ट आहे, धने पावडर आहे, तसेच इथे मी चिली फ्लेक्स घेतलेले आहेत, आणि इथे मी ब्लॅक पेपर घेतलेला आहे, म्हणजे काळी मिरची पावडर घेतलेली आहे. आता हे सर्व मसाले आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत. तर आपण मीठ ऑलरेडी घातलेलंच आहे. तर आपण हे सर्व मसाले आता याच्यामध्ये घालणार आहोत, आणि आपण हे छान असं पूर्ण एकजीव करून घेणार आहोत. तुम्हाला वाटलं तर तुम्ही कोथिंबीर देखील ॲड करू शकता. तर मस्त हे स्टफिंग आपलं रेडी झालेलं आहे. चवीला खूप सुंदर लागतं. तर आता आपण हे असं मी कट करून घेणार आहे मधून. तर इथे मी सर्व मिरच्या अशा छान कट करून घेणार आहे. तर इथे मी मिरच्या ह्या कट करून घेतलेल्या आहेत ऑलरेडी, तुम्ही बघू शकता. ही मिरची फार तिखट नसते, त्यामुळे ही भजी पूर्ण मिरचीसहित आपल्याला खायची आहे. त्यामुळे मिरचीचा पुरेपूर उपयोग इथे होतो. असं स्टफिंग आपण आतमध्ये भरून घेणार आहोत, आणि वरच्या बाजूने देखील स्टफिंग हे असं भरून घ्यायचं आहे आपल्याला. आणि आता इथे सर्व मिरच्यांना मी असे स्टफिंग करून घेतलेलं आहे. खूप टेस्टी लागते ही मिरची भजी. अगदी वेगळ्या पद्धतीने ही केली जाते. पावसाळ्यात त्याचा आस्वाद आपण घेऊ शकतो, किंवा असं सहज देखील घेऊ शकतो. तर इथे छान असं मिरचीचं स्टफिंग झालेलं आहे. तर आता इथं मी बेसन पीठ घेतलेलं आहे. तुमच्या घरातील माणसं किंवा मिरचीचं प्रमाण बघून तुम्ही बेसन पीठ घेऊ शकता. यामध्ये चवीनुसार मी मीठ घालते आहे, थोडासा ओवा घालते आहे, आणि छान असे आपण थोडं पाणी ॲड करून ह्याचं एक बॅटर रेडी करून घेणार आहोत. खूप पातळही नाही आणि खूप जाडही नाही, असं बॅटर आपल्याला रेडी करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे हे बॅटर आपण बुडवून घेतो आहे. आणि इथे मी थोडेसे ब्रेड क्रम्स आहेत, तर ह्याच्यावर मी हे ब्रेड क्रम्स घालते आहे, आणि मी हे डायरेक्ट तेलामध्ये आता सोडणार आहे. खूप टेस्टी लागतात हे खाताना. तर अशा प्रकारे आपण सर्व भजींना हे स्टफिंगला बेसन पिठाचं कोटिंग करून, वरनं ब्रेड क्रमचं कोटिंग करून, हे आपण सर्व भजी मिरची भजी तळून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता. तर मस्त असं हे क्रिस्पी आपण हे तळून घेत आहोत, लालसर असं. खूप टेस्टी लागतं. ब्रेड क्रम्समुळे याला एक कुरकुरीतपणा येतो, आणि चव याची भन्नाट लागते. तर बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे खूप सुंदर कोटिंग झालेलं आहे ह्याला. तर इथे बघू शकता आवाज किती सुंदर येतो आहे याचा, म्हणजे हे कोटिंग किती छान झालेलं आहे. त्याप्रमाणे आपण भजीचा आस्वाद देखील कुरकुरीत असा घेऊ शकतो. आणि वरून काही मिरची आपण तळून घेऊन ह्याच्यासोबत किंवा सॉससोबत खाऊ शकतो.